नमस्कार मित्रांनो, आता माकडाची भाजी बनवायची आहे. ती बनवण्यासाठी असं खलबत्त्यात कुटून घ्यायची बारीक करून. असे थोडी कमी बारीक असली तरी चालते. ती कुटायचं काम चालू आहे. थोड्याच वेळात मस्तपैकी भाजी तयार होईल. तर पाहत राहा पूर्ण प्रोसेस कशी बनवायची भाजी ती. भाजी कुठून झाली. आता त्यात पाणी टाकून अशी धुवून पण घ्यायची. थोडी अशी पिळून झाल्यानंतर पिळून घ्यायची, म्हणजे जास्त कडवट नाही लागत. तर आपण पिळून घेतलेली भाजी अशी शिजायला ठेवलेली आहे. थोडे पाणी टाकून उकडायला ठेवायची. शिजल्यावरती नंतर मग हे पहा मित्र, आता भाजी शिजवून घेतलेली आहे आपण. त्याचबरोबर कांदा चिरून घेतला आहे. पाणी आटलं जवळपास. ती वेगळ्या भांड्यात काढून घ्यायची. तर मेन प्रोसेस आहे मित्रांनो. गॅसवर कढई ठेवून तेल घेतलेलं आहे त्या कढईमध्ये. तेलात टाकला कांदा. कांदा थोडासा पिवळा होतपर्यंत चांगला भाजून घ्यायचा. कांद्यात टाकली आपण लाल मिरची. वाळलेल्या लाल मिरच्या आमच्या घरच्या मिक्सरमध्ये थोडी बारीक करून घेतली. त्याच्यात आपण चवीनुसार थोडं मीठ टाकले, थोडी हळद टाकली. आपला मसाला रेडी झालेला आहे. आता आपण शिजवलेली भाजी टाकू त्याच्यात. भाजीतलं शिल्लक असलेलं थोडं पाणी काढून घेतलेलं आहे इकडं. आपण भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊ. थोडी वेळ गॅसवरती असेच भाजायची. थोडंसं तेल टाकून त्याच्यावरती थोडं वेळ झाकण ठेवून 5 मिनटं कमी गॅसवरती ठेवायची. पण मित्र, आपली भाजी आता एकदम रेडी झालेली आहे खाण्यासाठी. ही भाजी अशी की कशी बनवा एकच नंबर होणार. चवीला पण छान, फायदे पण खूप. तर आता गॅस बंद केलेला आहे. तुम्ही आपला व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यामुळे तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. बाय बाय. भेटू परत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू. बाय बाय.